स्वयंसिद्धा पोर्टल म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी एक चळवळ आहे. या चळवळीतून सक्षम सामाजिक नेतृत्व निर्माण होईल असा विश्वास महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केला. शिवाजी विद्यापीठातील बेटी बचाव अभियान, विद्यार्थी विकास विभाग आणि स्वयंसिद्धा केंद्राच्या वतीनं झालेल्या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभाग, बेटी बचाव अभियान आणि स्वयंसिद्धा केंद्राच्या वतीनं एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. स्वयंसिद्धा, स्त्री शक्ती पोर्टल आणि आदिशक्ती या विषयावर झालेल्या कार्यशाळेला राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे ऑनलाईन उपस्थित होते. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, रोजगार आणि सक्षमीकरण ही त्रिसूत्री अत्यंत महत्त्वाची आहे. या त्रिसूत्रीच्या आधारावर महिलांना सक्षम करून त्यांच्यातून नेतृत्व विकसित करण्याची गरज आहे. स्वयंसिद्धा पोर्टल केवळ सोशल प्लॅटफॉर्म नसून शैक्षणिक आणि व्यावसायिक संवादाचा प्रभावी माध्यम आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे कौशल्य विकास, प्रशिक्षण, ऑनलाईन कोर्सेस आणि उद्योजकतेच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. डिजिटल माध्यमांचा योग्य वापर करून महिलांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी असं आवाहन डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी केलं. यावेळी शिक्षण विभागाचे अवर सचिव विकास कुलकर्णी यांनीही ऑनलाईन संवाद साधला. स्वयंसिद्धा आणि स्त्री शक्ती पोर्टल महिलांसाठी महत्त्वाचं डिजिटल व्यासपीठ असून त्यावर जास्तीत जास्त नोंदणी करावी असं कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं. या कार्यशाळेत SNDT महिला विद्यापीठाच्या डॉक्टर अनुराधा पोद्दार यांनी मार्गदर्शन केलं. स्वयंसिद्धाच्या माध्यमातून शहरी, ग्रामीण तसंच आदिवासी भागातील प्रत्येक महिलेला जोडण्याचा प्रयत्न केला जातोय असं त्यांनी सांगितलं. दरम्यान स्वयंसिद्धा पोर्टलवर नोंदणी करण्यात शिवाजी विद्यापीठ अग्रेसर आहे असं विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव म्हणाल्या. शिक्षण, स्वास्थ्य, स्वावलंबन, सामाजिक न्याय, संवेदनशीलता आणि समानता या 6 बाबींवर महिलांचं सक्षमीकरण अवलंबून आहे असंही त्यांनी सांगितलं. यावेळी बेटी बचाव अभियानाच्या डॉक्टर प्रतिभा देसाई, डॉक्टर उज्ज्वला बिरजे, सुप्रिया वडर, आकाश ब्राह्मणे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर तानाजी चौगुले, जनसंपर्क अधिकारी डॉक्टर आलोक जत्राटकर यांच्यासह विविध महाविद्यालयातील स्वयंसिद्धा समन्वयक विद्यार्थिनी उपस्थित होत्या.